हॅलो, माय करेज गार्डनिंगमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. शेवंतीची रोपं आपल्या कटिंगपासून तयार करायची, कशी तयार करायची आणि ती कशी रुजवायची हे मी दाखवलेलं आहे. आता ही कटिंग्स रुजलेली आहेत आणि जी पूर्वीची रोपं होती त्याला आपण चांगल्यापैकी खतं दिलेली आहेत. इथे तुम्ही बघा की काही ठिकाणी कीड पण लागलेली आहे, तर ती कीड कशी काढायची हे मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे. पण तरीसुद्धा ही दर 8 ते 10 दिवसांनी आपल्याला आता ह्या किडीवरती नियंत्रण ठेवावंच लागतं. खूप नाजूक आणि छोटी-छोटी रोपं पानं आलेली आहेत ना, तर त्याच्यावरती बारीक मुंग्या आणि कीड येण्याची शक्यता असतेच. पण आता कळ्या आलेल्या आहेत. प्रत्येक कळीनकळी ही फुलली पाहिजे आणि त्यासाठी आपण त्याला काही काळजी घेणार आहोत. तर त्यासाठी काय काय करायचं हे मी सांगणार आहे. इथे कीड दाखवते मी तुम्हाला आणि ह्या किडीवरती मी चांगला फोर्सनी फवारा मारलेला आहे. साध्या पाण्याचा फवारा मारला तरी चालतो, पण ह्याला रेग्युलरली फवारा मारला पाहिजे. एकदा जर कीड नियंत्रणाच्या बाहेर गेली तर मग ती खूप अवघड जाते आपल्याला कंट्रोल करायला. त्यामुळे अशी जेव्हा आपण फुलझाडं लावतो तेव्हा रेग्युलरली आपण ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. इथे बघा तुम्ही की एका रोपाची माझी फुलं ही फुललेली आहेत आणि ही फुलं अशी व्यवस्थित प्रत्येक कळीनकळी व्यवस्थित फुलण्यासाठी आपण काय करायचं आहे, ह्याला आपण कुठली खतं द्यायची आहेत, ठोस खतं द्यायची आहेत का लिक्विड खतं द्यायची आहेत, ह्याबद्दलच मी आज बोलणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ कुठेही स्किप करू नकात. आवडला तर लाईक करायला अजिबात विसरू नकात. तुम्ही जर अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर चला आपण सुरुवात करूयात. एक तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्याला पूर्णपणे आपण उन्हात ठेवणार आहोत. ह्याला जितकं जास्त ऊन मिळेल तितकं आपण ह्याला उन्हात ठेवणार आहोत. माती ही आपण वेलड्रेन सॉईल घेतलेली आहे. वाळूचं प्रमाण आपण निम्मं घेतलेलं आहे. निम्मी वाळू आणि निम्मी माती घेतलेली आहे. तर इथे काही आणखीन मी दाखवते की कळ्या आहेत. ह्या कळ्या फुलण्यासाठी आपण एकतर ह्याच्या मातीची व्यवस्थित उकरणी करायची आहे. तर माझ्याकडे 4 ते 5 प्रकारची शेवंती आहे. त्यापैकी एक जी पिवळ्या रंगाची शेवंती आत्ता उमललेली आहे आणि ही काही अजून त्याच्या कळ्या उमलायच्या आहेत. तर ह्याला सुद्धा मी फवारे मारतच आहे आणि मातीची उकरणी करणं खूप गरजेचं आहे. मुळं मोकळी करणं खूप गरजेचं आहे. एकतर आपण जूनमध्ये ह्याचं रिपोर्टिंग केलेलंच आहे. तर खूपच ह्याला कळ्या आलेल्या आहेत, भरपूर कळ्या. ह्या कळ्या आपण पूर्णपणे उमलण्यासाठी 2 प्रकारची आपण खतं इथे वापरणार आहोत. एकतर लिक्विड फर्टिलायझरसुद्धा आपण वापरणार आहोत आणि आपण ठोस खतंसुद्धा देणार आहोत. ठोस खतामध्ये मी तुम्हाला एक मिक्सचर सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पुढे मी तुम्हाला सांगणार आहे की मिक्सचर कुठलं आपण वापरायचं आहे. पण त्याच्या आधी रेग्युलरली 8-8 दिवसांनी आपण ह्याला लिक्विड फर्टिलायझर द्यायचं आहे. लिक्विड फर्टिलायझरमध्ये आपण केळीच्या सालीचं पाणी द्यायला अजिबात विसरायचं नाही आहे, कारण केळीच्या सालीमध्ये भरपूर पोटॅशियम असतं आणि कुठलीही फळं आणि फुलं येण्यासाठी केळीच्या साली खूप गरजेचे असतात. त्याचबरोबर आपण कांद्याच्या सालीचं पाणी द्यायचं आहे. कांद्याच्या सालीचा फवारासुद्धा करायचा आहे, त्यामुळे कीडसुद्धा लागत नाही. कांद्याच्या सालीचं पाणी करण्यासाठी 2 ते 3 दिवस आपण कांद्याच्या साली पाण्यात भिजवून ठेवायच्या आहेत, सावलीमध्ये झाकून ठेवायच्या आहेत आणि नंतर ते आपण गाळून घेऊन मातीमधून द्यायचं आहे. डायल्यूट करून द्यायचं आहे. एक भाग कांद्याचं सालीचं कॉन्सन्ट्रेटेड पाणी असेल, त्यामध्ये 5 ते 7 भाग साधं पाणी मिक्स करून मग आपण त्यांना ते द्यायचं आहे. त्याचबरोबर आपण जसं की कंपोस्ट टी वगैरे करतो ते सुद्धा करायचं. इथे तुम्ही बघताय की माती ही कोरडीच असली पाहिजे. आता मी तुम्हाला इथे सांगणार आहे की ठोस खतं कुठली द्यायची आहेत. तर ठोस खतं देण्यासाठी मी घेतलेलं आहे 2 ते 3 मुठी वर्मी कंपोस्ट घेतलेलं आहे, म्हणजे गांडूळ खत. इथे तुम्हाला NPK दिसतं आहे. मी NPK ह्याच्यामध्ये मिक्स करते आहे. 19-19-19 हा NPK मी घेतलेला आहे. त्याचबरोबर 2 मुठी मी नीमपेंड घेतलेली आहे आणि थोडंसं फंजीसाईड द्यायला विसरायचं नाही आहे. 1 चमचा फंजीसाईड मी देणार आहे. हे सगळं व्यवस्थित कालवून घ्यायचं आहे आणि 1 ते 1.5 चमचा मी घेतलेला आहे. हे व्यवस्थित कालवून घ्यायचं आहे.
माती थोडीशी उकरून घ्यायची, हे व्यवस्थित कालवून घ्यायचं आहे आपण. आणि हे मिक्सचर जे आहे हे आपण महिन्यातून एकदा आता शेवंतीला द्यायचं आहे. आत्ता शेवंतीचा सीझन सुरू झालेला आहे. फुलं चांगले म्हणजे रोप जे आहे चांगलं कळ्यांवर आलेलं आहे, फुलांवर आलेलं आहे. ह्यावेळेस ह्यांना लिक्विड आणि ठोस खतं अशी 2 प्रकारची म्हणजे घन स्वरूपातली आणि लिक्विड द्रव स्वरूपातली दोन्ही खतं ह्यांना खूप खूप गरजेचे आहेत. आपण जर यावेळेस यांच्याकडे दुर्लक्ष केलं तर मग त्या कळ्या गळून पडणार, काळ्या होणार वगैरे असा प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे रेग्युलरली महिन्यातून एकदा ठोस खतं आपण द्यायची आहेत. 15 दिवसातून एकदा आपण वेगवेगळ्या प्रकारची लिक्विड खतं जी आपण तयार करतो रेग्युलरली, तर किंवा आपण किचन वेस्टपासून जे तयार करतो लिक्विड खत, त्याच्यामध्ये नायट्रोजन पण असतं आणि इतर न्यूट्रिएंट्स पण भरपूर असतात. तर अशा प्रकारची लिक्विड खतं रेग्युलरली आपण द्यायची आहेत. ही शेवंती आपल्याकडे जवळजवळ मार्च एप्रिलपर्यंत ही फुलत राहणार आहे बरं का. कधी कधी एप्रिल नंतरसुद्धा ह्याला फुलं येतात योग्य प्रकारे खतं दिल्याने. हा मुख्य माझा पॉईंट असतो की पॉटमधून आपण करतोय म्हणून एवढी आपण काळजी घ्यायची आहे. जमिनीतून जर असेल तर रोपांना सगळं काही जमिनीतून मिळतच जातं, पण पॉटमध्ये असूनसुद्धा एवढी भरगच्च कळ्या आणि फुलं येण्यासाठी आपल्याला अशा प्रकारची वेळोवेळी खतं देणं खूप गरजेचं आहे. माझ्याकडे बऱ्यापैकी सगळ्या रोपांना आता कळ्या आलेल्या आहेत आणि काही कळ्या उमललेल्या पण आहेत. दोन्ही प्रकार आहेत. तर त्यापैकी दोन्ही झाडांना म्हणजे जी उमललेली आहेत त्यांनासुद्धा आपण लिक्विड खतं द्यायचीच आहेत आणि ज्या कळ्या आहेत त्यांनासुद्धा आपण लिक्विड आणि सॉलिड स्वरूपातली अशी दोन्ही प्रकारची खतं ही दिलीच पाहिजेत, तरच आपल्याकडच्या कळ्या ह्या व्यवस्थित उमलतील. नाही तर बऱ्याच जणांची तक्रार असते की कळ्या न उमलता त्या काळ्या पडून जात आहेत, गळून जात आहेत वगैरे. तर असं न होण्यासाठी ह्यांना एकतर फवारे मारायचे आहेत व्यवस्थित. साध्या पाण्याचा फोर्सनी फवारा मारला तरी चालतो. किडीमुळे सुद्धा जे कळ्या असतात त्या कळ्या न उमलता काळ्या पडून गळून जातात. तर माझा व्हिडिओ